आज 19 मार्च 2026. श्री शालिवाहन शके 1948. पराभव संवत्सर प्रारंभ. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा, नववर्ष आणि पराभव संवत्सराचा खरा अर्थ थोडा समजून घेऊ. चैत्र महिन्याच्या पहाटेचा तो प्रसन्न क्षण. सृष्टी नव्यानं सजते, झाडांना पालवी फुटते आणि वातावरणात दरवळतो नव्या आशांचा सुगंध. आणि अशा या मंगलवेळी आपण साजरा करतो गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नवीन स्वप्नांची, नवीन संकल्पांची आणि नवीन उमेदीची सुरुवात. प्रत्येक घराघरासमोर उभी राहते एक गुढी, उंच, ताठ, अभिमानानं फडकणारी. ती फक्त काठी, कापड आणि कलश नसते, तर ती असते विजयाची, अभिमानाची आणि नवचैतन्याची पताका. परंतु यंदाचं वर्ष घेऊन आलं आहे एक वेगळंच नाव संवत्सराला, पराभव संवत्सर. पराभव हा शब्द ऐकताच मनात एक क्षणासाठी काळजी दाटून येते. पराभव म्हणजे हार, अपयश, निराशा. मग नववर्षाच्या सुरुवातीलाच असा शब्द का? पण भारतीय संस्कृती कधीही वरवरचा अर्थ सांगत नाही. ती नेहमी खोल विचार करायला लावते. पराभव म्हणजे फक्त हार नाही, तो आहे अहंकाराचा अंत, तो आहे वाईट प्रवृत्तींचा पराजय, तो आहे स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याची सुरुवात. आपल्या आयुष्यात किती वेळेला आपण हरतो, एकदा विचार करून बघा आणि उत्तर येईल बऱ्याच वेळेला. कधी परिस्थितीसमोर, कधी लोकांसमोर आणि सर्वात जास्त स्वतःसमोर. पण खरा प्रश्न आहे, आपण त्या पराभवाकडे कसं पाहतो? जर आपण त्याला शेवट मानलं तर तो पराभव आपल्याला खचवतो. पण जर आपण त्याला शिकवण मानलं तर तोच पराभव आपल्याला घडवतो. इतिहास याचा साक्षी आहे. महान व्यक्तींनी कधीच पराभवाला घाबरून माघार घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात अनेक संकट आली, अडथळे आले, पण प्रत्येक अडचण त्यांनी एक संधी बनवली आणि अखेर उभं केलं स्वराज्य. म्हणूनच पराभव संवत्सर आपल्याला एक संदेश देतो की आयुष्यात पराभव येणारच, पण तो आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येतो. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी ही फक्त भूतकाळातील विजयाची आठवण नाही, तर ती भविष्यातील विजयाची घोषणा आहे. ती सांगते, उठा, पुन्हा उभे राहा आणि पुढे चला. चला तर मग या पराभव संवत्सरात आपण एक संकल्प करूया. आपल्या भीतीचा पराभव करूया, आपल्या आळसाचा पराभव करूया, आपल्या नकारात्मक विचारांचा पराभव करूया. कारण खरा विजय हा बाहेर नसतो, तो आपल्या आतच असतो. नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं नसतं, ते आहे स्वतःला बदलण्याचा संधीचा एक सुवर्ण क्षण. या गुढीपाडव्याला आपण फक्त घरासमोर गुढी उभारू नका, तर आपल्या मनातही ती उभारा. गुढी जिद्दीची, आशेची आणि आत्मविश्वासाची. आणि ठरवूया की कोणताही पराभव आपल्याला हरवणार नाही, तो फक्त आपल्याला अधिक मजबूत करणार आहे. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या संवत्सराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.